हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे विजन 24/7। तर आज आपण मराठी व्याकरण बघणार आहोत, त्यामध्ये काळ बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ हा त्यांच्यासाठी आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, जसे की DSS वॅकन्सी, आरोग्य विभाग वॅकन्सी, CID वॅकन्सी। तर हा व्हिडिओ ह्या सर्वांसाठी आहे। तर जे या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग पुढे बघूया। तुम्हाला माहीतच आहे 3 काळ आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। पण त्यामध्ये सुद्धा 4 काळ आहेत, साधा काळ, अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ। हे लक्षात कसं ठेवायचं? एखाद्या वाक्यात क्रियापदाला जर तो, ती, ते लागत असेल तर त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, तो आंबा खातो, त्यामध्ये तो हा प्रत्यय लागला असल्यामुळे तो साधा वर्तमान काळ आहे। एखाद्या वाक्यात क्रियापदाला ल, ला, ली, ले लागत असेल तर त्याला साधा भूतकाळ असे म्हणतात। मित्रांनो, साधा भूतकाळ लक्षात ठेवायसाठी एक ट्रिक आहे बघा। गाणं आहे ला 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 ली ला ला। हे गाणं लक्षात आहे आणि इथे बघा दाखवले सुद्धा आहे ल, ला, ली, ले, ल्या। तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, तर हे तुमच्या लक्षात पण राहणार। आता चला पुढे बघूया। साधा भविष्यकाळ, यामध्ये वाक्यात क्रियापदाला जर इल, इन, यल, यन लागत असेल तर त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खाईल, तर यामध्ये काय लागलेलं आहे? इल लागले, तर हा कोणता काळ असणार? हा साधा भविष्यकाळ असणार आहे। आता बघूया तचा नियम। एखाद्या वाक्यात क्रियापदाला त प्लस आहे लागत असेल तर त्याला अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खात आहे, इथे काय आलंय? त प्लस आहे, तर त्यामुळे हा कोणता काळ आहे? अपूर्ण वर्तमान काळ आहे। चला नेक्स्ट बघूया। एखाद्या वाक्यात क्रियापदाला त प्लस होता, होती, होते जर लागत असेल तर त्याला अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खात होता, इथे काय आलंय? खात, त आलाय आणि होता आलाय, तर त्यामुळे हे वाक्य कोणतं आहे? अपूर्ण भूतकाळ आहे। नंतर आहे अपूर्ण भविष्यकाळ। एखाद्या वाक्यात क्रियापदाला त प्लस असेल, असेन लागत असेल तर त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खात असेल, इथे त प्लस असेल आल्यामुळे हा कोणता काळ आहे? अपूर्ण भविष्यकाळ आहे। तर आता मग नेक्स्ट बघूया लचा नियम। इथे पण तसंच आहे बघा। एखाद्या वाक्यात क्रियापदाला ल प्लस आहे लागलंय तर तो कोणता काळ आहे? पूर्ण वर्तमान काळ। आता रामने आंबा खाल्ला आहे, ल प्लस आहे आलंय ना, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ आहे तो। रामने आंबा खाल्ला होता, यामध्ये काय? ल प्लस होता आलंय, तर त्यामुळे हा काळ कोणता आहे? पूर्ण भूतकाळ आहे। नंतर बघा पूर्ण भविष्यकाळ। एखाद्या वाक्यात क्रियापदाला ल प्लस असेल, असेन जर लागत असेल त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, रामने आंबा खाल्ला असेल, इथे काय आलंय? ल प्लस असेल, तर हा कोणता काळ आहे? पूर्ण भविष्यकाळ आहे। चला तर मग नेक्स्ट बघूया। नंतर आहे रीतिकाळ। इथे पण तसंच आहे बघा। एखाद्या वाक्यात क्रियापदाला त प्लस असतो, असते जर आलं तर त्याला कोणता काळ म्हटलं जाईल? रीतिवर्तमान काळ। उदाहरणार्थ बघा, राम आंबा खात असतो, इथं काय आलं? खात, त प्लस असतो, तर हा कोणता काळ आहे? रीतिवर्तमान काळ। नंतर आहे रीतिभूतकाळ। इथे पण तसं, एखाद्या वाक्यात त प्लस असते, त प्लस असे जर येत असेल त्याला रीतिभूतकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खात असेल, काय आलंय? राम आंबा खात असेल, त प्लस असेल जर आलं तर तो कोणता काळ आहे? रीतिभूतकाळ। नंतर आहे रीतिभविष्यकाळ। तर याच्यामध्ये एखाद्या वाक्यात क्रियापदाला त प्लस जाईल, राहील जर येत असेल तर त्याला रीतिभविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरणार्थ, राम आंबा खात जाईल, काय आलंय? राम आंबा खात जाईल, तर त्यामुळे हा कोणता काळ आहे? रीतिभविष्यकाळ। चला तर मग नेक्स्ट बघूया। बघा, जे मी तुम्हाला सांगितलं आहे ना, तिथे हे एका चार्टद्वारे समजावून सांगितलेलं आहे, तर हा तुम्ही चार्ट बघू शकता। तर बघा, याच्यामध्ये पहिलं दिलं आहे साधा वर्तमान काळ। त्यामध्ये बघा तो, ती, ते, त्या हे दिलेलं आहे।
नंतर भूतकाळमध्ये बघा ल, ला, ली, ले, ला. तर हे तुम्हाला गाण्यामध्ये पण सांगितलेलं आहे. तर आहे साधा भविष्यकाळ. याच्यामध्ये बघा काय आहे, इल, इन, यल, यन. हे पण तुमच्या लक्षात राहू शकते. नंतर आहे अपूर्ण किंवा चालू. याला चालू वर्तमान काळ असे सुद्धा म्हणतात, चालू काळ असे सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये त प्लस आहे म्हणजे तचा नियम लागू होतो. नंतर बघा चालू भूतकाळ. इथे पण त प्लस होता, होती, होते जर लागत असेल त्याला कोणता काळ म्हणतात, चालू भूतकाळ किंवा अपूर्ण काळ सुद्धा म्हणतात. नंतर आहे चालू अपूर्ण भविष्यकाळ. याच्यामध्ये त प्लस असेल, असेल लागलं तर हा कोणता काळ आहे, अपूर्ण भविष्यकाळ. तर मग पूर्ण बघूया. पूर्ण काळ यामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये ल, याच्यामध्ये लचा नियम चालू होतो. इथे ल प्लस आहे जर येत असेल तर त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. नंतर आहे ल प्लस होता, होती, होते जर येत असेल त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हटले जातात. नंतर आहे ल प्लस असेल, असेल जर येत असेल तर त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. नंतर आहे रीतिकाळ. यामध्ये त प्लस असतो, असते जर येत असेल तर त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. तसंच त प्लस असेल, असे येत असेल, त प्लस असे येत असेल त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात. नंतर त प्लस जाईल, राहील जर लागत असेल त्याला रीती भविष्यकाळ असे म्हणतात. तर हा टेबल तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकता. इथे 3 काळ दिलेले आहे आणि पूर्ण टेबल सांगितलेला आहे. चला तर मग नेक्स्ट बघूया. विजन 24/7 ॲपने CID वॅकन्सी महाराष्ट्र असिस्टंट गव्हर्नमेंट डॉक्युमेंट एक्झामिनरसाठी फ्री वीकली टॉपिक वाईज मॉक टेस्ट चालू केलेले आहेत. तर हे तुम्हाला कसे मिळणार, तर तुम्ही जर या व्हिडिओला लाईक केलं आणि याचा स्क्रीनशॉट ह्या हेल्पलाईन नंबरवर जर पाठवला तर तुम्हाला ही मॉक टेस्ट फ्रीमध्ये मिळणार. मग नेक्स्ट बघूया. आता इथे काही क्वेश्चन आलेले आहे बघा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा. आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. पहिला आहे वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिसरा आहे चालू भविष्यकाळ आणि चौथा आहे रीती भविष्यकाळ. तर त्यामध्ये कोणतं ऑप्शन बरोबर असणार ते फटाफट सांगा. इथं बघा, यामध्ये इथं क्रियापदाला काय लागलेलं आहे. क्रियापदाला तुम्हाला सांगितलंच आहे, क्रियापदाला जर त, ता, ती, तू, ते लागत असेल तर कोणता काळ असणार, तो असणार वर्तमान काळ. आणि इथं काय लागलाय, फिरते म्हणजे इथं काय लागलाय, ते लागलाय. तर हा काळ कोणता असणार, वर्तमान काळ. त्याचे सांगून झाले आहे या वाक्याचा काळ कोणता. आता इथं आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. पहिला आहे पूर्ण वर्तमान काळ, दुसरा आहे चालू वर्तमान काळ आणि तिसरा आहे वर्तमान काळ, चौथा आहे साधा वर्तमान काळ. तर यामध्ये आपलं ऑप्शन काय असणार तर ते बघूया. इथे काय लिहिलंय, त्याचे सांगून झाले आहे. यामध्ये काय लिहिलंय, क्रियापदाला काय लागलंय, ल प्लस आहे. तर हे कोणता काळ असणार, लचा नियम कोणत्या काळामध्ये येतो, तर लचा हा नियम पूर्ण वर्तमान काळामध्ये. तर आपला ऑप्शन असणार पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन ए पूर्ण वर्तमान काळ. तर आता मग नेक्स्ट बघूया. राम सिनेमा पाहतो आहे या वाक्याचा काळ कोणता. राम सिनेमा पाहतो आहे या वाक्याचा काळ कोणता. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. ऑप्शन ए वर्तमान काळ, ऑप्शन बी भविष्यकाळ, ऑप्शन सी भूतकाळ आणि ऑप्शन डी आहे साधा भविष्यकाळ. राम सिनेमा पाहतो आहे इथं काय लागलंय, त प्लस आहे, त्यामुळे हा वर्तमान काळ आहे. चला तर मग करेक्ट आन्सर इज वर्तमान काळ. या वाक्यातील काळ कोणता, बाबांनी सायकल विकत घेतली होती या वाक्यातील काळ कोणता. तर ऑप्शन आहे आपल्याला ऑप्शन ए पूर्ण भूतकाळ, ऑप्शन बी पूर्ण वर्तमान काळ, ऑप्शन सी चालू भूतकाळ, ऑप्शन डी चालू वर्तमान काळ. तर हे घेतली होती ही क्रिया कोणत्या काळात झालेली आहे, पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळात. आणि हे दोन जे आहे हे आहे पूर्ण वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ. म्हणजे हे दोन्ही आन्सर आपले नाही आहे. तर मग आपले 2 आन्सर आहेत ए आणि सी. तर यामधलं कोणतं बरोबर असणार, ए की सी. तर बघा, बाबांनी सायकल विकत घेतली होती इथे कोणता नियम लागला, ल प्लस होती, म्हणजेच हा काळ कोणता असणार, तर हा असणार पूर्ण भूतकाळ.
नेक्स्ट बघूया. सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. साधा भूतकाळ, रीती भूतकाळ, चालू भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. इथे कोणता नियम आहे? त प्लस होता, म्हणजे क्रियापदाला त प्लस होता लागले. तर हा काळ कोणता असणार? तर हा असणार चालू भूतकाळ. आपलं राईट आन्सर इज चालू भूतकाळ सी. नेक्स्ट बघूया. चला तर मित्रांनो, इथे हे लेक्चर संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला विजन 24/7 ॲपवरती मिळणार आहेत. त्यामुळे विजन 24/7 ॲप डाउनलोड करा. थँक्यू.